सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये ही विक्रमी भाववाढ झाली आहे। चांदीचे दर जीएसटीसह 1,81,000वर गेले असून 8 दिवसात चांदीच्या दरात 27,000ची वाढ झाली आहे। तर सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,27,400 रुपयांवर गेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे 13 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा घास हिरावलाय। अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय। शिरूरच्या पिंपरखेड गावात चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केलाय। बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय शिवन्याचा मृत्यू झाला। बिबट्याच्या हल्ल्यानं राज्य आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी सरकारकडे केली आहे। मालेगावातील खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्या प्रकरणी 9 सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली होती। सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, तत्कालीन अधीक्षक सुधीर पगार यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं। भंडाऱ्यात सुट्ट्या पैशांसाठी महिला वाहकाकडून प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे। वाहकाने प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। प्रवाशांकडून महिला वाहकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सांगलीच्या मिरजेत पोलिसांनी वाहनासह संचलन केलं। यावेळी जिल्ह्यातील सर्व 28 पोलीस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते। मिरजेत शांतता कायम राहावी यासाठी सांगली पोलिसांनी वाहनासह संचलन केलं। भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकात गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी रास्ता रोको आंदोलन केलं। जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा घडवून आणणार असल्याचं लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची पूर्तता न झाल्यानं प्रकल्प बाधित संतापले। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर खासदारांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। मनमाड, मालेगाव, नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मका, सोयाबीन, कांदे यासह भुईमुग पिकाला बसतोय। तर शेकडो हेक्टरवरील भुईमुग पीक खराब झालंय। त्यामुळे भुईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडले। इतर पिकांसोबत भुईमुगाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा सोहळा उत्साहात सुरू झाला। राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलंय। श्रद्धा आणि भक्तीचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बालउत्सव शारदा मंडळाच्या वतीनं महाप्रसाद बनवत असताना प्रेशर कुकरचा ब्लास्ट झाला। यामध्ये 14 जण जखमी झाले। तर जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमधील माउंटेनिंग क्लबच्या वतीनं अन्नधान्याचं किट देण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीपट्ट्यातील शिरस मार्ग आणि हिंगणी हवेली गावात वाटप करण्यात आलं।